नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. आज आपण चाळणीवर मैद्याचे गोळे वापरून एक भन्नाट अशी रेसिपी तयार करणार आहोत. आणि ही रेसिपी कोणती आणि काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग थेट रेसिपीकडे वळूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो एवढं बोनलेस चिकन घेतलेलं आहे. आणि हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं. आता हे चिकन आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक असं करून घ्यायचं आहे. तसेच चिकन धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. कारण आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी चिकनचं बाइंडिंग हे व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण हे जे चिकन आहे ते सगळं व्यवस्थित असं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर या ठिकाणी सर्व चिकन बारीक असं करून झालेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेऊया. आणि तसेच ह्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले 3 मीडियम साईजचे कांदे आपल्याला एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. तर सर्व कांदे आपण बारीक असे चिरून घेऊया. ऑलरेडी मी 2 चिरलेले कांदे होते. तर याचप्रमाणे आपण तिसरासुद्धा कांदा बारीक असा चिरून घेऊया. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तसेच आपल्या जे व्हिडिओ आहेत ते सहसा घरातल्याच असलेल्या साहित्यापासून बनतात, त्यामुळे करायला वेळसुद्धा लागत नाही आणि रेसिपीसुद्धा पटकन तयार होतात. तर या ठिकाणी कांदा बारीक असा चिरून झालेला आहे. जेवढा बारीक कापता येईल तेवढा आपल्याला कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला एकदम बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. जेवढ्या बारीक कापून घेता येतील तेवढ्या आपल्याला मिरच्या बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. तर सर्व मिरच्या आपण बारीक अशा चिरून घेऊया. तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की आज आपण काय येथे रेसिपी बनवणार आहोत. पण रेसिपी एकदम छान आहे, सोपी आहे आणि लगेच होणारी आहे. मिरच्या बारीक चिरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कांदापातसुद्धा बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या चिकनमध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेले 3 मीडियम साईजचे कांदे ते घालून घ्यायचे आहेत. आणि तसेच बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे. तर सर्व मिरचीसुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया. तसेच बारीक केलेली कांदापातसुद्धा घालून घ्यायची आहे. तसेच या ठिकाणी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तसेच 1 इंच एवढं आलं घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला या चॉपरमधून बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. तसेच तुम्हाला चॉपर जर ऑनलाईन मागवायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे, ते तुम्ही मागवू शकता. ह्या चॉपरमध्ये अगदी बारीक असं चॉप होतं. कांदा असू देत, टोमॅटो असू देत किंवा काहीही. आलं लसूण एकदम बारीक असं झालेलं आहे. आता आपण चिकनवर हे सर्व घालून घेऊया. हे घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तसेच त्यामध्ये आता आपण 1 चमचा एवढी काळी मिरी पावडर घालून घेऊया. तसेच 2 ते 3 चमचे एवढा सोया सॉस घालून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. तर या ठिकाणी सर्व साहित्य घालून झालेले आहे. आता आपल्याला हाताच्या साहाय्याने हे सर्व बॅटर एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं व्यवस्थित मिक्स करता येईल तेवढं आपल्याला हाताच्या साहाय्याने हे सर्व बॅटर एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याचे एकदम छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. तर आपण ह्याचे हव्या त्या आकारामध्ये, जसे तुम्हाला लहान पाहिजेत किंवा मोठे पाहिजेत त्या आकारामध्ये चिकनचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर मी अजूनपर्यंत तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते. तर आज आपण या ठिकाणी चिकन मोमोज ही रेसिपी तयार करणार आहोत. पण चिकन मोमोजला कसं आहे, सगळ्यात पहिले मैदा मळावा लागतो. पण आज जी आपण ही रेसिपी तयार करणार आहोत ना, त्यासाठी आपल्याला येथे मैदा मळण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. आता ती प्रोसेस काय आणि कशी आहे ते आपण पुढे बघूनच घेऊया. त्याआधी आपल्याला ह्या सगळ्या चिकन बॅटरचे बॉल्स तयार करून घ्यायचे. तर ते आपण सर्व बॉल्स व्यवस्थित असे तयार करून घेऊया. चिकन मोमोज करायला सगळ्यात पहिले मैदा मळावा लागतो. त्यानंतर मग तो थोडा वेळ रेस्ट करावा लागतो. त्यानंतर मग त्याचे छोट्या छोट्या पोळ्या लाटाव्या लागतात आणि नंतर मग मोमोजचा शेप द्यावा लागतो. चला तर खूप छान दिसतं, पण कधी कधी तो शेप जमतो किंवा नाही जमत. पण आज जी आपण ही रेसिपी तयार करणार आहोत ना, त्यासाठी असं काहीही करायची गरज लागणार नाही आहे. फक्त गोळे झाल्यानंतर आपल्याला हे चिकन मोमोज जे आहेत ते फ्रीझरमध्ये 20 मिनिटासाठी सेट व्हायला ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये बर्फाचे खडे घेतलेत आणि थंड पाणी सुद्धा घेतलेलं आहे. ही आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. एकतर आपण बर्फाचं पाणी पहिले घेतलेत आणि त्यानंतर एका टोपामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. टोप काळा पडू नये म्हणून एक लिंबाची फोड आणि स्टँड ठेवून घेतले आणि त्यावर चाळणी ठेवून घेतले. तसंच त्यावर ऑइल स्प्रिंक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे मोमोजचे गोळे ह्यावर ठेवू ते अजिबात ह्याला चिटकणार नाही. आता ब्रशच्या साहाय्याने हे सर्व तेल एकदम चाळणीला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे.
आता हे झाल्यानंतर या ठिकाणी 20 मिनिटं आपली झालेली आहेत. आता आपण आपले चिकन मोमोज काढून घेऊयात. एका बाउलमध्ये मी थंड पाणी घेतले आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी मैदा घेतलेला आहे. आता आपण जे चिकन मोमोज तयार करून घेतलेले आहेत ते आपल्याला या मैद्यामध्ये व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, सगळ्या मोमोजला व्यवस्थित मैदा लागेल ह्याप्रमाणे आपल्याला ह्या पिठामध्ये व्यवस्थित असे फिरवून घ्यायचे आहेत. नंतर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे झारा बघताय त्याप्रमाणे आपल्याला झारा घ्यायचा आहे. हा झारा तर आपल्या घरी सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असतो. आता मैद्यामध्ये घोळून घेतलेले जे चिकन बॉल्स आहेत ते आपल्याला या झाऱ्यावर ठेवून घ्यायचे आहेत. झारावर ठेवल्यानंतर आपल्याला हे थंड पाण्यामध्ये व्यवस्थित असे डीप करून घ्यायचे आहेत. सगळे चिकन बॉल्स पाण्यामध्ये व्यवस्थित बुडतील ह्याप्रमाणे आपल्याला हे झारा हलवून सगळे ओले करून घ्यायचे आहेत. आता हे जे ओले करून घेतलेले चिकनचे बॉल्स आहेत ते आपल्याला पुन्हा या मैद्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत. तर हे बॉल्स आपण अलगद हाताने ह्या मैद्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. पुन्हा याला सगळीकडे व्यवस्थित मैद्याचा कोट लागेल ह्याप्रमाणे आपल्याला ह्या मैद्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत. अशी ही प्रोसेस आपल्याला एकूण 3 वेळा करून घ्यायची आहे. पहिल्यांदा ही स्टेप आपली करून झाली आहे. आता ही दुसरी वेळ आहे. अगदी झटपट आणि पटकन होणारी प्रोसेस आहे. शिवाय याला मैदासुद्धा मळावा लागत नाही. शिवाय हे चिकन मोमोज एकदम ज्युसी आणि एकदम छान असे तयार होतात. अशाच प्रकारे आपण पुन्हा हे बर्फाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित असे डीप करून घेऊया. आता डीप करून झाल्यानंतर आता हा दुसरा कोट जो आहे तो एकदम व्यवस्थित बऱ्यापैकी झालेला आहे. आता पुन्हा आपल्याला अलगद हाताने हे सगळे बॉल्स ह्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत. म्हणजेच मैद्यामध्ये व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे आहेत. फक्त हे करताना आपल्याला थोडासा हलका हात घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला जे चिकन मोमोज आहेत ते अगदी नाजूक हाताने उचलून मग ह्या मैद्यामध्ये ठेवायचे आहेत. त्या ठिकाणी आपली तिसरी स्टेपसुद्धा झाली आहे. आता आपण दुसऱ्या वेळचे जे शिल्लक राहिलेले गोळे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे मैद्यामध्ये 3 स्टेपमध्ये घोळवून घ्यायचे आहेत. तर ते सुद्धा आपण अशाच प्रकारे करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्या 3ही स्टेप झालेल्या आहेत. आता आपल्याला पुन्हा फक्त मैद्यामधून शेवटची स्टेप आहे व्यवस्थित असे घोळवून एका प्लेटमध्ये हे बॉल्स काढून घ्यायचे आहेत. पहिल्या वेळचे 4 बॉल्स रेडी आहेत. आता पुन्हा आपण हे पुढचे 4 बॉल्ससुद्धा रेडी केलेले आहेत. तयार केलेले चिकन मोमोज आता आपण वाफेवर ठेवलेल्या चाळणीवर व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत. ऑलरेडी आपण त्याला तेल लावलेले आहे आणि गॅससुद्धा मी सुरू केले आहे. तुम्ही इथे बघू शकता थोडी थोडी वाफ यायला सुरुवात झालेली आहे. आता एक बरोबर 20 मिनिटं आपल्याला याला छान अशी वाफ द्यायची आहे. यासाठी गॅस हे एकदम स्लो ठेवायचा नाही तर मीडियम आचेवर आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे. ऑलरेडी पाणी हे उकळलेलं आहे आणि यानंतर आपल्याला 20 मिनिटं छान अशी अजून वाफ द्यायची आहे. या ठिकाणी 20 मिनिटानंतर आपण बघून घेऊया. वाव, इथे आपले परफेक्ट असे चिकन मोमोज छान शिजलेले सुद्धा आहेत. आता हे थंड झाल्यानंतरच आपल्याला चाळणीमधून व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता तेल लावल्यामुळे अगदी सहजासहजी आपले चिकन मोमोज निघाले जात आहेत. अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही तर बघितलंच, अजिबात या ठिकाणी आपल्याला मैदा मळायची सुद्धा गरज लागलेली नाही आहे. तसेच तुम्हाला या चटणीची जर रेसिपी पाहिजे असेल म्हणजेच मोमोजच्या चटणीची रेसिपी तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. चला आपण आपले चिकन मोमोजची डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. तर यावर आपण थोडी थोडी जी आपण तयार केलेली चटणी आहे ती घालून घेऊया आणि तसेच थोडीशी कांदापातसुद्धा आपण यावर घालून घ्यायची आहे. म्हणजेच काय, आपले चिकन मोमोज अजून छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतील. तर तुम्हाला माझी आजची ही इन्स्टंट मोमोज म्हणजेच लेझी मोमोजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.